पुढची बातमी आहे मुंबईतून। वडाळ्याच्या नवीन जलवाहिनीच्या कामामुळे 5 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 6 मेच्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मुंबईतील 6 वॉर्डामध्ये 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार। अमर महाल ते प्रतीक्षा नगर दरम्यान 1800 मिलीमीटर व्यासाच्या बोगदा जोडण्याचं काम हे पालिका करते। नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन आता महापालिका प्रशासनानं केलेलं आहे। कारण तब्बल 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 5 मे आणि 6 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 6 वॉर्डातील नागरिकांचे त्यामुळे हाल होणार आहेत। बघा कुठल्या भागांवर परिणाम होणार आपण पाहूयात। 5 मे सकाळी 10 ते 6 मे रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। एकूण 30 तास पाणी पुरवठा ठप्प राहील। बघा मुंबईतले कुठले भाग आहेत? एफ उत्तर, एफ दक्षिण, एम पूर्व, एम पश्चिम आणि एन वॉर्डमध्ये परिणाम जाणवेल। म्हणजेच अमर महाल ते प्रतीक्षा नगर दरम्यान 1800 मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिनीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। कुर्ला, चेंबूर, परळ, शिवडी, वडाळा आणि घाटकोपरमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल। तीस तासांच्या कपातीमुळे पुरेसा पाणी पुरवठा करून ठेवण्याचं प्रशासनानं आवाहन केले।